बडनेरा विधानसभा निवडणूक 2019चा निकाल 24 ऑक्टोबरला समोर आला। या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी समर्थित व युवा स्वाभिमानचे अपक्ष उमेदवार रवी राणा हे विजयी झाले। गेल्या 2 महिन्यापासून महाराष्ट्रात विधानसभेचे वारे वाहत असताना 21 ऑक्टोबरला महाराष्ट्रात मतदान पार पडले। त्याचा निकाल 24 ऑक्टोबरला लागला। बडनेरा विधानसभेचा निकाल हा अत्यंत आश्चर्यकारक राहिला। त्याचे कारण म्हणजे विद्यमान आमदार रवी राणा यांच्या विरुद्ध प्रीती बंड होत्या। प्रीती बंड माजी आमदार व शिवसेनेचे नेते स्वर्गीय संजय बंड यांच्या पत्नी आहेत। संजय बंड यांचे अर्धवट स्वप्न राहिलेले ते पूर्ण करण्याकरिता त्या बडनेरा विधानसभेतून महायुतीच्या उमेदवार म्हणून लढत होत्या। बडनेरा विधानसभा निवडणूक ही अत्यंत भावनिक निवडणूक समजल्या गेली। या निवडणुकीत भाजपाचे नेते व कार्यकर्ते तसेच शिवसेनेच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी अत्यंत परिश्रम घेतले। मात्र दुसऱ्या बाजूला 2014चे विद्यमान आमदार रवी राणा यांची मॅनेजमेंट व कार्यशैली वरचढ दिसून आली। या निवडणुकीत प्रीती बंड यांच्या समर्थनार्थ खुद शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा संपन्न झाली। तसेच मुख्यमंत्र्यांनी अमरावतीच्या सभेत प्रीती बंड यांचा विजय निश्चित असल्याचा दावा केला। निवडणुकीचा निकाल हाती आल्यावर संपूर्ण चित्रच पलटले होते। रवी राणा हे प्रीती बंडला पराभूत करत जवळपास 16,000 मतांनी विजयी झाले। बडनेरा विधानसभेतील मतदानाचा घसरलेला टक्का हा प्रीती बंड यांच्या पराजयाचे कारण मानले जात आहे। या पराजयामुळे प्रामुख्याने शिवसेनेत अतिशय निराशा आली आहे, कारण अमरावती जिल्ह्यातील बडनेरा हा सेनेचा बालेकिल्ला समजला जातो आणि या मतदारसंघावर सेनेचे खूप लक्ष लागून होते। मात्र झालेला पराभव पचवणे सेनेला कठीण झाले असून दुसऱ्या बाजूला बडनेरा विधानसभेचा इतिहास बदलत रवी राणा यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅट्रिक केली। या चमत्कारी विजयामुळे युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला असून बडनेरा विधानसभा मतदारसंघात जागोजागी फटाके फोडून व मिठाई वाटून उत्साह साजरा केला जात आहे। ज्याप्रमाणे बडनेरा मतदारसंघामध्ये केलेला विकास, सर्व जनतेशी असलेला संपर्क, शेतकरी, शेतमजूर, महिला, बुजुर्ग, युवा, व्यापारी यांच्या हृदयामध्ये केलेलं स्थान, निर्माण केलेलं स्थान आणि बडनेरा मतदारसंघामध्ये हॅट्रिक हे होणं सगळ्यांचं म्हणणं होतं की अशक्य आहे। पण ज्या पद्धतीनं सर्वपक्षीय नेते रवी राणाला पाडण्यासाठी एकजूट झाले होते, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर फतवा काढला होता, भाजपाचे लोक एकजूट झाले होते आणि उद्धव ठाकरे स्वतः इथे येऊन सभा घेतली, वेळ दिला आणि एकच लक्ष होता की रवी राणाला पाडायचं। पण नेत्यांचं जनतेने ऐकलं नाही। रवी राणा हा लोकांच्या हृदयामध्ये आहे। दाखवून दिलं पुन्हा लोकांनी की हा लोकांमधला नेता आहे, लोकांमधला एक कार्यकर्ता आहे, लोकांच्या हिताचा, लोकांसाठी लढणारा एक कार्यकर्ता म्हणून मी आहे। म्हणून आज बडनेरा मतदारसंघाच्या विकासावर डोळ्यासमोर ठेवून बडनेरा मतदारसंघाच्या एका जनतेने ताकद मला दिली, प्रचंड बहुमताने निवडून दिलं। बडनेरा मतदारसंघासहित संपूर्ण जिल्ह्यातून कार्यकर्ते स्वतःहून स्वस्फूर्तीनं या जिल्ह्याच्या विकासासाठी, विदर्भाच्या विकासासाठी या रवी राणाची गरज आहे। या उद्देशानं प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक घटकाचा, प्रत्येक कार्यकर्ता इथे प्रचाराला लागला होता आणि मला सगळ्यात मोठी खंत आहे की सगळ्या पक्षाचे प्रमुख नेते रवी राणाला पाडण्यासाठी एकत्र झाले आणि जनतेसमोर त्यांची पुढे शिजली नाही आणि त्यांना पराभूत व्हावं लागलं। हे मोठ्या प्रमाणात जनतेची ताकद जनतेने दाखवून दिली। हेच बडनेरा मतदारसंघाच्या जनतेचे मी आभार व्यक्त करतो। हा पूर्ण विजय या जनतेला समर्पित करतो आणि त्यांना नतमस्तक होतो, नमन करतो आणि त्यांचा आशीर्वाद घेतो आणि पुन्हा जिद्दीने, पुन्हा ताकदीनं जनतेसाठी लढील, कुठल्या नेत्यासमोर झुकणार नाही, याच ताकदीने लढत राहील, याच ताकदीने त्यांचा न्याय देत राहील। मला वाटतं की कामाची पावती खरी मतदार
मतदारसंघांच्या लोकांनी मतदारांनी आम्हाला दिलेली आहे आणि हा निवडणूक रवी राणांजींची आणि माझी नवनीत राणा याचे खासदार म्हणून नव्हती. हा निवडणूक खरे मतदारांची निवडणूक होती आणि पूर्ण जिल्ह्याचे जे विरोधक नेते आमचे होते त्यांनी बंडेरा मतदारसंघामध्ये येऊन दिया घातला होता की रवी राणा नको आहे, बाकी कोणी चालेल. ज्या पद्धतीने हे लढत लढले ते विरोधक हा मतदारांसोबत विरोधक लढलेले, आमच्यासोबत नव्हती ही लढाई, हा मतदारांसोबत होती आणि मतदारांनी चांगल्या पद्धतीने या विरोधकांना दाखवून दिली. एखादा मतदार आणि मतदार राजा जर कोणाच्या बाजूनी असला तर त्याची हॅट्रिक असो की चौथ्यांदा असो की पाचव्यांदा असो, जर आम्ही कामं केली आहे ते गरीब व्यक्ती, अमीर व्यक्ती, डॉक्टर, लेक्चरर, प्रत्येक व्यक्तीने आम्हाला मत देऊन आमचे कामाची कौतुक केलं आणि आम्हाला खरी पावती त्यांनी दिलेली आहे. म्हणून मी सगळे माझे मतदारांचा प्रत्येक व्यक्ती माझ्या जिल्ह्यातला जे जिल्ह्यामधून बरेचसे कार्यकर्ता आमच्या स्वतःची इच्छाने मतदारसंघामध्ये येऊन इथे काम करत होते, त्याच्याबद्दल त्यांचंसुद्धा मी धन्यवाद करते. माझे मतदार बंधू त्यांचे प्रत्येक व्यक्तींचा आशीर्वाद घेते आणि हा हॅट्रिक विकासाची हॅट्रिक आहे. हा हॅट्रिक कामाची हॅट्रिक म्हणून आम्ही आजपासून सुरुवात करणार आहे आणि आमच्या जिल्ह्याचा आणि मतदारसंघाचा विकास त्याच गतीने करणार आहे. आणि उद्यापासून जे दिवाळी सुरू होत आहे तर सगळे महाराष्ट्राचे राज्यातले सगळे व्यक्तींना लोकसंख्या जेवढेही आमचे इथे राहणारे आहेत राज्यात त्यांना मनापासून सगळ्यांना दिवाळीची खूप शुभेच्छा देते आणि सगळ्यांचे आशीर्वाद घेते आणि परत एकदा आमचे मतदार, आमचे जिल्हा, आमचे मतदार बंडेरा मतदारसंघाचे प्रत्येक नागरिकच्या मनापासून शुभेच्छा देते. बडनेरा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार रवी राणा यांनी हॅट्रिक केल्याबद्दल विदर्भ न्यूजतर्फे शुभेच्छा. तर त्याच निवडणुकीत चांगल्या प्रकारे लढत देत मात्र तरीही पराभव पत्करावा लागलेल्या प्रीती बंड यांना पुढील वाटचालीकरिता विदर्भ न्यूजकडून शुभेच्छा. दोन्ही सीटनी हे दाखवून दिलेलं आहे की लोकांमध्ये मिसळणारा माणूस पाहिजे असतो. सहानुभूतीची लाट चालत नाही. ज्याचे काम आहेत त्या माणसाला लोक निवडून देतात आणि ज्याच्या हाताखालची माणसं ही केवळ नेता आपला म्हणून माजल्यासारखे करतात त्यांना जनतेनेच आपली जागा दाखवून दिलेली आहे. आणि मला हे माहिती आहे की यावेळेला रवी राणांना जे यश मिळालं आहे ते त्यांच्या कार्यकर्त्यांचं यश आहे आणि लोकांनी गरिबांचा माणूस आणि हा नेहमी कामात पडणारा माणूस म्हणून त्याला निवडून दिलं आणि ज्यांना घरी बसवायचं ते बरोबर जनतेने घरी बसवलेले आहेत. या सर्व त्रस्त झालेल्या होत्या. भाजप सेनेच्या सरकारने महाराष्ट्रामध्ये एक आतंक माजवलेला होता. महागाई आहे, गॅसचे सिलेंडर झालं, पेट्रोल आहे, डिझेल आहे आणि सगळ्याच याच्यावर हे फेल झालेलं सरकार आहे. शेतकऱ्यांसाठी यांनी काही केलं नाही, व्यापाऱ्यांसाठी काही केलं नाही, विद्यार्थ्यांसाठी काही केलं नाही. मोठमोठे उद्योगधंदे बुडाले आणि आपली मुलं वापस आले, नोकऱ्या केल्या. त्याच्यामुळे लोकांच्या मनात यांच्याबद्दल प्रचंड राग होता. तो मतपेटीमध्ये त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि अमरावती, बडनेरा, त्यानंतर यशोमतीताई येत आहेत आणि प्रचंड अनिल बोंडेसारखा माणूस पालकमंत्रीसुद्धा पडले. त्यामुळे त्यांना लोकांना दिसून गेलं की आता या सरकारला आपण खाली कसलं पाहिजे आणि त्याप्रमाणे अमरावती जिल्ह्याने बाजी मारलेली आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला त्यांनी विश्वास दाखवलेला आहे आणि चांगल्या मताने सुलभाताई घोडके, रवी राणा हे निवडून आलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ हाच झाला आहे की बा भाजप सेना युतीला लोक कंटाळलेले आहे. त्यामुळं लोकांचा कल आता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाकडे वळलेला आहे. संघाचे आमदार रवी राणा सतत 2 वेळा 2 टर्ममध्ये निवडून आलेले आहे आणि त्यांनी तो बहुजनांचा चेहरा आहे. भाजप सेना युती पूर्णतः या महाराष्ट्राच्या या शेतकऱ्याचं कर्जमाफीमध्ये सगळ्याच मुद्द्यावर पूर्णतः फेल झालेली आहे आणि त्यामुळे बहुजनांचा चेहरा म्हणून आमदार रवी राणा या बडनेरा मतदारसंघामध्ये गोरगरिबाचा दाता म्हणून तो निवडून आलेला आहे आणि सगळ्या जनतेचे मी आभार व्यक्त करतो. ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज.